नमस्कार. हॅलो डॉक्टर. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मराठी भाषेत एक घोषवाक्य आहे, तो म्हणजे पाठीचा कणा वाकला तरी चालेल परंतु बिलकुल मोडणार नाही किंवा वाकणार नाही. किती गर्वाने म्हणतो आपण, परंतु आजकाल या वाक्यात थोडासा बदल करावा लागेल आणि तो म्हणजे अतिवेदनाशामक औषधे घ्यावी लागली तरी चालतील रे बाबा, आपण पाठीचं दुखणं नको. हास्यास्पद गोष्ट म्हणजे पूर्वी 60 नंतर दिसणारी लक्षणं आज वय वर्ष 30 ते 35 पासून झालेली दिसतात. मग हे घडण्यामागची कारणं काही असोत, पण त्यावर उपचार करणं, चिकित्सा करणं हे तेवढंच गरजेचं ठरतं. म्हणूनच आजच्या विषयाला मध्यस्थी ठेवून आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्यास मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सत्यम गुजर सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 18 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंदत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. प्रेक्षक, आजच्या विषयाशी संबंधित बोलायचं झालं तर आजपर्यंत त्यांनी असंख्य अशा पाठीच्या दुखण्याचे जे रुग्ण ग्रस्त होते त्याच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं ऑपरेटिव्ह देखील जे होणारं होतं ते देखील टळलेलं आहेत. प्रेक्षको, आज आपण त्यांच्याबरोबर पाठीच्या मणक्याचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा विषय आहे पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद. तर या विषयाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? कसं आहे, पाठदुखीचा त्रास हा प्रत्येकाने कधी ना कधीतरी अनुभवलेला असतोच. म्हणजे सर्दी पडशानंतर कॉमनली दिसणारा आजार कोणता असं आपल्याला विचारलं तर पाठदुखी असा सहज उत्तर येईल, इतका कॉमनली दिसणारा आजार असतो. बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने मुवमेंट होणं, बऱ्याच वेळ एकाच जागी बसून राहणं, बऱ्याच वेळ प्रवास होणं, यासारख्या कारणांमुळे पाठ भरून येते, पाठ दुखायला लागते. पण अशा वेळेला आराम केला की आपल्याला लगेच बरं वाटतं. काही वेळेला असं होतं की एकदम पाठीत चमक आल्यासारखी वाटते आणि अशा वेळेला पाठीचे स्नायू आखडलेले असतात आणि त्याच्यामुळे ती पाठदुखी असते. अशा वेळेला तुम्ही तेल लावलं, शेकलं की पाठदुखीचा त्रास कमी होऊन जातो. पण काही वेळेला असं होतं की पाठदुखीचा त्रास पेशंटला सतत होत असतो. म्हणजे कोणतं ना कोणतरी निमित्त कारण झालं की लगेच पाठ दुखायला सुरुवात होते आणि असे एपिसोड सतत होत असतात. त्यावेळेला मात्र पाठदुखीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पाठीच्या मणक्याचे जे काही विकार आहेत अशा रुग्णांमध्ये पाठदुखी बरेच वर्षानुवर्ष असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यामुळे तो आजार वाढत गेलेला असतो आणि त्यामुळे रुग्णाला त्रास जास्त होत असतो. त्यामुळे जर पाठदुखी सतत होत असेल तर मे बी ते कोणत्या तरी मोठ्या पाठदुखीशी संबंधित, पाठीच्या मणक्याशी संबंधित जे काही विकार आहेत त्याचं ते लक्षण असू शकतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मे बी ते स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल, स्पॉन्डिलोसिसचा असेल, कॉर्ड कॉम्प्रेशन, स्लीप डिस्क, लंबॅगो असे वेगवेगळे आजार आहेत. सायटिका आहे ज्याच्यामध्ये पाठदुखी हे लक्षण कॉमनली दिसत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की पाठदुखीचा त्रास सुरू झाला की पेनकिलर्स तात्पुरते घेतले जातात, वेदनाशामक औषधे घेतली जातात, त्याने त्रास बरा वाटतो, मग रुग्ण पुन्हा दुर्लक्ष करतो. मग त्याच्यानंतर त्रास वाढत गेला की हळूहळू ट्रॅक्शन्स वगैरे सारखे उपचार केले जातात. आणि हे सर्व करून ज्या वेळेला आजाराची तीव्रता वाढते, लक्षणं वाढायला लागतात, त्यावेळेला
ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. बरोबर. पण ऑपरेशन करून सुद्धा ज्यावेळेला त्रास कमी होत नाही, थोडे दिवस बरं वाटतं, काही महिने बरं वाटतं आणि पुन्हा तोच त्रास सुरू होतो, त्यावेळेला रुग्णांना काय करायचं असा मोठा प्रश्न उभा राहत असतो. आणि ह्याच्यासाठी आयुर्वेदाने पाठदुखी मागची कारणं नक्की काय आहेत, शरीरात नक्की काय बदल होतात, कोणत्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, या सगळ्यांचा अतिशय सूक्ष्म गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्याचा विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीने उपचार होणं, निदान होणं, योग्य उपचार लगेच सुरू होणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ह्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर पाठदुखी असू देत किंवा पाठीशी संबंधित असणारे वेगवेगळे विकार असू देत ते कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. निश्चितच सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखादा आजार दुर्मिळ झाला की तो सहज साध्य, म्हणजे एखादी सवयीचा भाग होतो आणि तेच रुग्ण हो किंवा प्रेक्षक हो तुमच्या बाबतीत घडत असतं. त्यामुळे कुठल्याही पाठीचं दुखणं होत असल्यास त्वरित आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, हे एवढं चांगलं ठरू शकतं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की पाठीच्या मणक्याची नेमकी रचना कशी असते, आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? पाठ म्हणजे मध्ये पाठीचा कणा आणि कडे स्नायूंची भक्कम भिंत, अशा पद्धतीने ही पाठ तयार होत असते. आपण काही स्लाइड्स बघूयात, त्याच्यावरून आपल्याला पाठीची रचना चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता आपल्याला समोर ही एक स्लाइड दिसते आहे. पाठीचा मणका म्हणजे एक 33 मणक्यांची माळ आहे. यातले पहिले जे 5 मानेशी संबंधित मणके आहेत त्याला सर्व्हायकल स्पाइन, सर्व्हायकल वर्टेब्रे असं म्हणलं जातं. ही 7 मणक्यांची माळ असते. त्याच्या खाली बरगड्यांशी संबंधित जे मणके आहेत त्याला थोरॅसिक वर्टेब्रे म्हणलं जातं. कमरेचे जे मणके आहेत त्याला लंबर वर्टेब्रे म्हणलं जातं आणि खाली जे आहे ते माकड आणि कॉसिक्स, अशा पद्धतीने ही पाठीचे मणके असतात जे एकमेकांना माळेप्रमाणे गुंफले गेलेले असतात. आपल्याला पुढची स्लाइड या ठिकाणी दिसते. मध्ये पाठीचा कणा आणि कडेला स्नायूंची एक भक्कम भिंत, अशा पद्धतीने ही पाठ तयार होत असते. म्हणजे मान, पाठ, कंबर हे दोरखंडासारखे जाड स्नायू आहेत आणि ते पाठीच्या मणक्याला बांधले गेलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक स्नायू आखडले गेले की त्याचा ताण हा पाठीच्या मणक्यांवर येतच असतो. आपल्याला पुढची स्लाइड या ठिकाणी दिसते. पाठीचा मणका हा हाडांपासून तयार झालेला असतो. एक ती ठोकळ्यासारखी रचना असते, म्हणजे ठोकळे एकमेकांना सांध्यांनी जोडलेले असतात. त्या सांध्यांना फॅसेट जॉईंट्स असं म्हणलं जातं. आपल्याला या स्लाइडमध्ये दिसते एक मणके एकमेकांच्या खाली गुंफले गेलेले आहेत आणि ह्या मणक्यांच्या मध्ये एक जी रबरी रचना दिसते, ज्याला गादी म्हणतात, डिस्क म्हणतात, ती ही रचना आहे. आणि आपल्याला ही पुढची स्लाइड दिसते. नक्की गादी कशा पद्धतीने असते ते आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत आहे. ही एखाद्या रबराच्या स्नायूंपासून तयार झालेली असते. कडेचा जो भाग असतो त्याला अॅन्युलस असं म्हणलं जातं आणि मधली जो काही द्रवसदृश पदार्थ आपल्याला दिसतोय तो जेली जी असते, ह्याच्यामुळे शॉक ऍब्सॉर्बरचं काम होत असतं. म्हणजे पाठीच्या मणक्यांना जरी जोरजोरात आघात झाला तरी त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो नवरजोर होऊ नये म्हणून ह्या गादींची रचना असते. हे पाठीचे मणके कडेला आपल्याला उजव्या बाजूला दिसत आहे की लिगामेंट्सने एकमेकांना बांधले गेलेले असतात, बंधांनी बांधले गेलेले असतात. त्यामुळे पाठीचे मणके सरकत पण नाहीत या लिगामेंट्समुळे. त्यामुळे अस्थिबंध सुद्धा खूप महत्वाचे असतात. आता ही महत्वाची स्लाइड आपल्याला या ठिकाणी दिसते. मेंदूमधून ज्या काही नर्व्स बाहेर पडतात, नसा बाहेर पडतात, त्याचा मज्जारज्जूचा एक गोफ तयार होतो आणि हा गोफ जो आहे तो पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक पाठी मणक्यांच्या मध्ये 2 मणके जिथे एकमेकाला जोडलेले असतात त्याच्यामध्ये गॅप असते आणि त्या छिद्रामधून ह्या नसा बाहेर पडत असतात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीला त्यांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे पेशीपासून मेंदूपर्यंत आणि मेंदूपासून पेशीपर्यंत जे काही संदेश देवाणघेवाण होते ह्या नसांमार्फत होत असते. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांशी संबंधित जे आजार असतात त्याचा फक्त जो काही समावेश फक्त पाठीच्या मणक्यांपर्यंतच राहतो असं होत नाही, तर त्याची व्यापकता वाढते. कारण जर नर्व्स दबली गेली तर पुढे पॅरालिसिस सारखा आजार होऊ शकतो किंवा अवयव लुळा पडणं, हळूहळू स्नायू कमजोर होत जाणं, अशा प्रकारचे गंभीर आजार सुद्धा ह्याच्यामध्ये दिसत असतात. त्यामुळे पाठीच्या मणक्यांशी संबंधित आजारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्या रचनेचा विचार करणं खूप महत्वाचं असतं. आयुर्वेदाने अस्थिधातूंच्या, आता आपण बघितलं की पाठीचा मणका म्हणजे हा हाडांपासून तयार झालेला आहे, अस्थींपासून तयार झालेला आहे आणि आयुर्वेदाने अस्थी हे पुरुषधरा कलामध्ये, पक्वाशयामध्ये पुरुषधरा कलाच्या ठिकाणी तयार होत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी विकृती असेल तरी सुद्धा वेगवेगळे पाठीच्या मणक्यांचे विकार हे होत असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सर, निसर्गाने जितकी चांगली किमया केली ती एवढं सुंदर रूप आपल्याला दिलंय पाठीच्या मणक्यांचं, परंतु त्याच्यात जर दुर्मिळता आली तर त्यातून कसे आजार निर्माण होऊ शकतात याबद्दल सर आपल्याला सांगत होते. सर, माझा पुढचा विषय की पाठीचे आजार होण्यामागची नेमकी कारणं कुठली सर, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कोणताही आजार होण्यामागे त्याच्या मागचं कारण काय आहे आणि ते निदान नक्की काय आहे की पाठीच्या मणक्यांचा आजार कशामुळे झाला आणि नक्की पाठदुखी आहे ती कशामुळे होते. ज्यावेळेला आपण पाठीच्या मणक्यांच्या आजारांचा विचार करतो त्यावेळेला 3 पद्धतींनी करणं खूप महत्वाचं आहे त्याच्या मागच्या कारणांचा. एक तर प्रत्यक्ष कारणं, दुसरी जी आहेत ती अप्रत्यक्ष कारणं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतर कोणत्या तरी व्याधींमध्ये ज्यावेळेला पाठदुखी हे लक्षण स्वरूपात दिसत असतं त्याचा विचार करणं. प्रत्यक्ष कारणांमध्ये म्हणजे ज्यावेळेला डायरेक्ट पाठ या रचनेवर परिणाम
परिणाम होत असतो, मणक्यांवर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे दिसणारे जे काही आजार असतात त्याचा प्रत्यक्ष कारणांमध्ये समावेश होत असतो. म्हणजे वयोमानानुसार होणारी झीज आहे. 40 नंतर जसं वय वाढत जातं, वात वाढत जात असतो, तसं पाठीच्या मणक्यांची झीज व्हायला सुरुवात होत जाते. मणक्यांची झीज होते, कडेच्या संधिबंधांची झीज होते, खुर्च्यांची झीज होते, मधली डिस्क झिजायला सुरुवात होत असते. या सर्व गोष्टी होत असतात. त्याचप्रमाणे ऍक्सिडेंट झाला, आघात झाला, त्या ऍक्सिडेंटमुळे मधली चकती फुटणं, सरकणं खालच्या बाजूला, मणक्यांमध्ये फ्रॅक्चर्स होणं, ह्याचा होणारा परिणाम, ही जी प्रत्यक्ष कारणं आहेत त्याच्यामुळे पाठीचे विकार दिसणं, हळूहळू मणक्यांना येणारी सूज, ह्याच्यामुळे होणारे परिणाम, स्पॉन्डिलायटिस सारखा आजार त्याच्यामुळे होत असतो. वेगवेगळे इन्फेक्शन्स म्हणजे ऑस्टिओमायलायटिस असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, पोलिओ असेल, यासारख्या इन्फेक्शनमुळे होणारा पाठीच्या मणक्यांवर परिणाम, किंवा वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार असतात. म्हणजे इतर ठिकाणी कॅन्सर होणं आणि त्याच्या मेटॅस्टेसिस म्हणून जर पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असेल तर त्याचा म्हणून होणारा परिणाम असा डायरेक्ट ज्या वेळेला पाठीच्या मणक्यांमध्ये बदल होत असतात, त्या ठिकाणी सूज होते, तिथली गॅप कमी होते, गॅप कमी झाल्यामुळे नस दबली जाते, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष कारणांमध्ये समावेश होत असतो. निश्चितच सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. पंकजी यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार पंकजी, आपला प्रश्न विचारा. हो चालेल. हा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, माझ्या दोघांनाही नमस्कार. नमस्कार. हा, तर माझा असा प्रश्न होता, माझी 3 महिन्यापासून पाठ दुखते आहे आणि अच्छा, MD डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे. तर 10 पेनकिलर टॅबलेट घेतल्या आणि 10 कॅल्शियम टॅबलेट आणि 20 पॅरासिटामॉल नॅमक्युलेट टॅबलेट चालू आहे. परंतु काही गुण नाही तेवढ्यापुरतं आणि झोपेतून उठल्यावर जास्त पाठ दुखते. तर काय किती आहे करावं? आपलं? वय 30 वर्ष. 30 वर्ष आहे. ठीक आहे. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार? चांगला प्रश्न आहे त्यांचा अतिशय. आणि आता आपण जसं बघितलं की 40-50 नंतर खरं तर पाठदुखीचा त्रास अगोदर खूप जणांना दिसून यायचा, पण आता तशी गोष्ट राहिलेली नाहीये. म्हणजे वयाच्या 20-25 नंतर सुद्धा पाठदुखीचा त्रास असणारे कितीतरी पेशंट आपल्याला दिसत असतात. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही ज्यावेळेला एक्सरेस करता, MRIs करता, त्यावेळेला त्याच्यात काही दिसतही नाही. म्हणजे पाठीच्या मणक्यांची झीज नसते किंवा तिथं सूज नसते, त्रास काहीच होत नसतो, पण पाठ तर दुखते अशी गोष्ट असते. मे बी तुमचा तो स्नायू आखडले गेल्यामुळे पाठदुखी असा प्रकार असू शकतो. एकाच जागी बसून जर तुमचं काम भरपूर प्रमाणात असेल तर ती सवय बदलणं गरजेचं आहे. रोजचा व्यायाम तुम्ही वाढवा, सूर्यनमस्कार किंवा योगासन यांना सुरुवात करा. जर स्नायू आखडल्यामुळे ही गोष्ट होत असेल तर ह्या गोष्टींनी ती कमी होईल. तेल लावून पाठ शेकून घेणे ह्याने सुद्धा त्रास कमी व्हायला मदत होते. नस्य चिकित्सा म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले आहे. साजूक तूप किंवा साध्या तेलाचे सुद्धा 2-2 थेंब तुम्ही दोन्ही नागपुडीत टाकले तर त्यांनी सुद्धा हा त्रास कमी व्हायला मदत होतो. जर वात वाढून स्नायू आखडल्यामुळे तुमची पाठ दुखत असेल तर ह्या उपचारांचा उपयोग चांगला आहे. पण इतर व्याधींशी संबंधित जर तुमची पाठदुखी असेल, कारण ह्या वयामध्ये बहुतांश ही शक्यता जास्त असते, कारण ह्या वयात झीज मणक्यांची झालेली नसते किंवा वात खूप वाढणं आणि स्नायू सतत आखडण्याची टेंडन्सी असणं फक्त जर ऑक्युपेशनल हजार्ड्स नसतील, म्हणजे कॉम्प्युटरशी संबंधित काम असेल किंवा शेतकऱ्यांमध्ये बहुतांश असं दिसून येतं की शेतीची कामं करताना वाकून केली जातात आणि त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर ताण खूप पडत असतो. अशी जर कारणं असतील तर स्वाभाविक आहे त्याच्यामुळे स्नायू आखडून परिणाम होऊ शकतो. पण जर तशा गोष्टी नसतील आणि तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर मे बी तुमचा पोटाशी संबंधित इतर आजार नाही ना, जुनाट ताप नाही ना, किंवा इतर कोणत्या तरी आजाराचं लक्षण म्हणून पाठदुखी नाही ना, यासाठी तुम्ही वैद्यांचा सल्ला घ्या, त्याप्रमाणे योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या, म्हणजे तो त्रास कमी होऊन जाईल. निश्चितच पंकजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपचार सांगून ठेवलेत, तर ते तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवलास, त्याची जर नोंदवही ठेवलास तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, कढीपत्ता, एक साध्या कढीपत्ताची 10 ते 15 पानं ही कुस्करून जर गरम पाण्यासोबत जर प्यायला घेतल्यास त्याच्यामुळे मुख्यतः मान जखडणे, मान दुखणे, सांधेदुखी हे कमी व्हायला मदत होत असते. याबद्दल अतिशय माहिती मी तुम्हाला या पुढच्या ब्रेक नंतर पुन्हा देणार आहे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी पंकजी यांचा फोन येण्यापूर्वी पाठीच्या मणक्याच्या आजाराची तुम्ही कारणांबद्दल सांगत होता, त्या पुन्हा आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? प्रत्यक्ष कारणांचा आपण विचार केला की ज्याच्यामध्ये डायरेक्ट पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे पाठीशी संबंधित आजार सुरू होतात. अप्रत्यक्ष कारणे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. म्हणजे पाठीचा आजार किंवा कोणताही विकार एकदम झाले अशी गोष्ट होत नाही की आज काहीच त्रास नाही आणि उद्या स्पॉन्डिलायटिसचा त्रास झाला किंवा स्पॉन्डिलोसिस सुरू झाला, असं कधीच होत नाही. इतक्या वर्षानुवर्ष तुमचे जे काही दिनचर्या आहे, तुमच्या ज्या काही सवयी आहेत, तुमची बसण्याची सवय असू दे, चालण्याची, उठण्याची, उभं राहण्याची, झोपण्याची, ह्या सगळ्यांचा परिणाम हा पाठीच्या मणक्यांवर होत असतो.
पाठीचा मणका म्हणजे काठीसारखा नाहीये, नाहीतर तुम्ही वाकू शकला नसता. बरोबर. तुम्ही वाकू शकता कारण पाठीचा मणका फ्लेक्झिबल आहे. मग त्याच्या मुवमेंट्स करताना त्या योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्याचा जर ताण पाठीच्या मणक्यांवर होत असेल किंवा तुमच्या मुवमेंट्स करताना बसताना जर पाठीच्या मणक्यांवर पडणारा ताण वाढत असेल तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मणक्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या पद्धतीने बसणं. आपण काही स्लाइड्स बघूयात, त्याच्यावरून आपल्या प्रेक्षकांना लवकर लक्षात येईल. आता आपल्याला या ठिकाणी स्लाइड दिसते. बसताना नेहमी ताठच बसावं. ताठ बसल्यानंतर पाठीच्या मणक्यांवर ताण जास्त पडत नाही. पण खुर्चीवर तुम्ही तासन तास बसताय ऑफिसमध्ये आणि तुम्ही जर पुढे वाकून बसत असताल किंवा पोक काढून बसत असताल तर त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर खूप जास्त प्रमाणात होत असतो. मधली डीज दबली जाणं ही गोष्ट होत असते. मणक्यांची झीज लवकर व्हायला मदत होत असते. पुढची स्लाइड आपल्याला दिसते की सध्या कॉम्प्युटरशी संबंधित असणारे वेगवेगळे व्यवसाय खूप वाढत चाललेले आहेत. त्यामुळे कॉम्प्युटरशी संबंधित काम तासन तास असतं आणि बरेच जण 6-6 तास 8-8 तास कंटिन्युअस काम करत असतात. एक हात माऊसवर आहे, डोळे स्क्रीनवर आहेत आणि काम चालूच आहे आणि एकाच पोझिशन मध्ये तासन तास बसून राहिलं की स्वाभाविक स्नायू आखडणार आहे, मणका आखडून जाणार आहे आणि त्याच्यामुळे आजार वाढायला मदत होणार आहे. खूप जड उचललं जाणं ह्याचा परिणाम हा मणक्यांवर होतोच. तो एक प्रकारचा जर्क बसत असतो आणि त्याच्यामुळे जे कडेचे लिगामेंट्स असतात, अस्थिबंध असतात, ते तुटायला आणि डिस्क सरकायला यांनी मदत होत असते. लहान मुलांमध्ये सुद्धा पाठ दुखणं वाढते कारण सध्या दप्तराची ओझी इतकी वाढत आहेत. प्रत्येक वर्षाला 1-1 किलो वाढते असं म्हणलं तरी चालेल. आणि ते दप्तराची ओझी वाढत गेली आणि मुलं जर वाकून दप्तराचं ओझं वाढतंय आणि तुमचा स्टान्स चुकीचा आहे, वाकून जर मुलं चालत असतील तर त्याचा ताण अगदी लहान वयात सुद्धा पाठीच्या मणक्यांवर पडायला सुरुवात होते. आपल्याला पुढची स्लाइड दिसते. व्यायाम हा खूप महत्वाचा आहेच. शरीराचा आयाम चांगला ठेवण्यासाठी, शरीराचं सहनन चांगलं राहण्यासाठी व्यायाम हा महत्वाचाच असतो. पण तो व्यायाम जर चुकीच्या पद्धतीने केला गेला तर त्याचा परिणाम सुद्धा पाठीच्या मणक्यांवर होत असतो. चुकीच्या पद्धतीने इव्हन सूर्यनमस्कार घातले गेले तर त्याचा परिणाम सुद्धा पाठीच्या मणक्यांवर होत असतो. त्यामुळे व्यायाम करत असताना तो आपण योग्य पद्धतीने करतोय की नाही याची सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. ड्रायव्हिंगशी संबंधित ज्यांचे काही बऱ्याच जणांचं म्हणजे व्यवसाय असतो त्याच्यामुळे सुद्धा सतत ड्रायव्हिंग करावं लागतं किंवा 4 व्हीलर्स चालवणारे, 2 व्हीलर्स ज्यांचं ड्रायव्हिंग खूप वर्ष आहे असे सुद्धा बरेच जण असतात. मग 2 व्हीलर्सवर असताना जो काही जर्क बसत असतो कमरेच्या मणक्यांना आणि मानेला त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास वाढत असतो. किंवा 4 व्हीलर चालवत असताना जेव्हा तुम्ही एकदम ब्रेक्स दाबता त्यावेळेला तुमचा कमरेचा भाग तसाच ताठ राहतो पण मानेचा भाग आणि शरीराचा वरचा भाग पुढे ढकलला जातो आणि मानेच्या मणक्यांचा त्रास त्यावेळेला वाढत असतो. त्यामुळे वर्षानुवर्ष जेव्हा ही कारणं चालू राहतात ना स्वाभाविक त्याचा परिणाम हा मणक्यांवर होतो. झीज लवकर वाढते किंवा खुर्च्या लवकर झिजणं किंवा त्याचा परिणाम हा चकतीवर व्हायला लागतो, चकतीची लवकर झीज होते आणि असे वेगवेगळे विकार हे सुरू होत असतात. ह्यामध्ये अप्रत्यक्ष कारणं झाली. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ज्याच्यामध्ये इतर आजारांचा परिणाम पाठीच्या मणक्यांवर होत असतो. बरोबर सर. म्हणजे आपण या सगळ्या कारणांकडे बघून प्रेक्षक असं वाटतं की बदललेली लाईफस्टाईल हे एक महत्वाचं कारण म्हणावं लागेल. सर माझा पुढचा प्रश्न आहे की स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय, त्याची नेमकी काय लक्षणं दिसतात आणि त्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? अगदी बरोबर. आपण स्पॉन्डिलायटिस या आजाराकडे जाण्याच्या अगोदर आपला जो तिसरा महत्वाची गोष्ट आपली राहिली की इतर आजारांचा परिणाम म्हणून पाठदुखी ही लक्षण दिसत असतं आणि हे कॉमनली बऱ्याच आजारांमध्ये दिसत असतं. आपण वेगवेगळे 3-4 पेशंट असे बघू की जे कॉमनली येत असतात. म्हणजे नेहमी येणारे पेशंट त्याची मी तुम्हाला उदाहरणं देतोय. एक पेशंट दवाखान्यात येतो की पाठदुखीचा त्रास खूप प्रमाणात होतोय. वय हार्डली 20 ते 22 वर्ष असतं पण पाठदुखीचा त्रास तर होतोय. ह्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट केलेल्या नॉर्मल असतात पण त्रास खूप होते, बसू शकत नाही, इतक्या वेदना जाणवतात. ज्यावेळेला हिस्ट्री आपण घेतो त्यावेळेला लक्षात येते की प्रॉब्लेम पोटाचा आहे. तासन तास बसून काम असणं ह्याचा परिणाम हळूहळू आणि त्याचा व्यायाम अजिबात नसल्यामुळे पचन संस्थेवर होणारा परिणाम, तो वात शरीरात साठून त्याचा होणारा परिणाम आणि तो आमांश वाढणं, वात शरीरात साठून राहणं ह्याच्यामुळे स्नायू आखडून त्याच्यामुळे पाठदुखी असा त्रास. दुसरा असाच एक पेशंट ज्यावेळेला दवाखान्यामध्ये येतो, लेडी पेशंट असते, प्रचंड कंबर दुखते, पाठ दुखते, ओटीपोटामध्ये दुखतंय, वजन हळूहळू कमी होत चाललेले, डोळ्यांची आगाग होते, शरीरात कसकस सतत जाणवते. पाठदुखी म्हणून आलेली पेशंट. पण ही लक्षणं इतिहास घेतला तर लक्षात येतो की हा व्हाईट डिस्चार्जचा त्रास बरेच वर्ष होते, श्वेतपत्राचा त्रास आहे, व्हाईट डिस्चार्जचा त्रास बरेच वर्ष आहे, त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट झालेली नाहीये आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून पाठदुखी आहे. तिसरा पेशंट आहे तो वय 60 ते 65 वर्ष असतं, पाठदुखी प्रचंड, भूक हळूहळू कमी झाली, वजन कमी होते आणि पाठदुखी आहे. टेस्ट कोणत्याच झाल्या नाहीत, पाठदुखीसाठी म्हणून इतके दिवस ट्रीटमेंट घेत आहे, 5-6 महिने पण त्रास कमी होत नाहीये. टेस्ट केलं तर लक्षात येतं की कॅन्सरची गाठ आहे पाठीमध्ये आणि त्याच्यामुळे त्रास सुरू झालेला आहे. अशा पद्धतीने आहे. चौथा पेशंट अशामध्ये येतो की बारीक ताप, कणकण खूप जाणवते, संध्याकाळी ताप खूप असतो, कसकस खूप असतो, भूक कमी होत चालली, कोणतं काम करण्यात उत्साह वाटत नाही आणि पाठ प्रचंड दुखते, कंबर दुखते, पायांना गोळे येत आहेत.
पाठीच्या मणक्यांचे ऑब्व्हियसली सगळे टेस्ट नॉर्मल असतात, एक्सरे नॉर्मल असतात. इतिहासमध्ये आपण ज्यावेळेला बघतो टेस्ट नाडी बघितल्यानंतर इतिहास घेतल्यानंतर लक्षात येतं की त्याला जीर्णज्वराचा हाडी तापाचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे पाठदुखी लक्षण आहे. त्यामुळे अशी इतर लक्षणं, इतर आजार असणं आणि आजाराचा परिणाम पाठीवर होणं आणि ह्याच्यामुळे पाठदुखी ही गोष्ट असते हे स्वाभाविक रुग्णाला माहित नसतं. ते वैद्याला जाणून घेणं गरजेचं आहे नाडी परीक्षणाद्वारे, प्रश्न परीक्षणाद्वारे आणि इतिहासाद्वारे की आजार पाठीच्या मणक्याशी संबंधित आहे की दुसऱ्या आजाराचा परिणाम म्हणून पाठीवर झालेला आहे. निश्चितच सर. कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, भारतजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार भारतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो सर, माझं वय 25 आहे सर आणि माझ्या पाठीमध्ये चमक निघते सर. बर, अजून काही त्रास होतो का? नाही सर, नुसती चमक निघते आणि मी सारखा किराणा दुकान आहे माझी, तर बसून राहिल्यामुळे चमक निघते सर. पोट साफ होतं का व्यवस्थित? हो सर, साफ होतं सर. ठीक आहे, काही हरकत नाही. निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देईल सर. काय सांगणार, वय एकाच कमी जागी आहे, बसून काम असल्यामुळे मे बी स्नायू आखडले जाणं, त्यांचा व्यायाम सुद्धा अजिबात नसण्याची शक्यता असू शकते आणि त्याच्यामुळे स्नायू आखडल्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. अशा पेशंटमध्ये जनरली तुम्ही मोहरीचं तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंदलोन मीठ हे एकत्र करून जरी लावलं आणि त्याच्यानंतर शेक घेतला, त्याच्यामुळे सुद्धा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते. तुम्ही हे घरी करून बघा, त्याने नक्कीच तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल. निश्चितच भारतजी सरांनी सांगितल्याप्रमाणे घरगुती उपचार अतिशय सोपा आहे. तो जर वापरून बघितला निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल. सर, तुम्ही फोन येण्यापूर्वी स्पॉन्डिलायटिसच्या लक्षणांबद्दल सांगत होते, त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर? स्पॉन्डिलायटिसचा शब्दशः अर्थ म्हणजे त्याचा अर्थ म्हणायचा गेला तर ज्या वेळेला मणक्यांना सूज येते त्यावेळेला स्पॉन्डिलायटिस असं त्याला म्हणलं जातं. पाठदुखीशी संबंधित पाठीच्या मणक्याचे जे विकार आहेत त्यातला प्रामुख्याने महत्वाचा आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस. म्हणजे ह्याचे बरेच रुग्ण आपल्याला दिसत असतात स्पॉन्डिलायटिसचे असणारे. स्पॉन्डिलायटिस सारखा आजार हा अचानक झाला, एकदम झाला असं कधीच होत नाही. म्हणजे आजपर्यंत काहीच त्रास नाही आणि उद्या सकाळी स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला असं होत नाही. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया होत असते. हळूहळू मानेच्या मणक्यांवर ताण पडत असतो, कमरेच्या मणक्यांवर ताण पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी सूज येणं. ज्या वेळेला मणक्यांना सूज येते, मणके ज्या सांध्यांनी जोडले गेलेले आहेत त्याला सूज येते, कडेच्या लिगामेंट्सला अस्थिबंधाला सूज येते, त्यावेळेला त्याला स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं. या स्पॉन्डिलायटिसचे 3 प्रकार असतात. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस आणि अँकिलॉयझिंग स्पॉन्डिलायटिस हा एक प्रकार असतो. यातले कॉमनली दिसणारे प्रकार म्हणजे सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलायटिस. म्हणजे ज्या वेळेला मानेच्या मणक्यांना सूज येते त्यावेळेला त्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं. आपल्याला या ठिकाणी या स्लाइडमध्ये दिसतंय. बऱ्याच वेळेला वाकून काम असणं, तासनतास वाकून काम करणं, ड्रायव्हिंग ज्यांचं जास्त प्रमाणात आहे त्यांचं, किंवा जे खेळणारे लोक असतात त्यांच्या जे स्पोर्ट्समन आहेत त्यांच्यावर सुद्धा हा मानेच्या मणक्यांवर ताण जास्त प्रमाणात पडत असतो. आणि ह्याचा परिणाम म्हणून हळूहळू स्नायू आखडून सुद्धा मणक्यांवर ताण पडतो. त्यावेळेला मानेच्या मणक्यांना सूज येते, तिथं दुखावा लागतो, मान दुखते, डोक्याचा मागचा भाग दुखायला सुरुवात होते, काही काहींना डोकं जड होणं, डोकं दुखणं, चक्कर येणं हे कॉमनली सिम्पटम्स याच्यामध्ये दिसायला लागतं. हळूहळू हातांना मुंग्या यायला लागतात. जर त्रास तसाच पुढे चालू राहिला तर मे बी जड वस्तू उचलता न येणं अशी लक्षणं सुद्धा अशा पेशंटमध्ये दिसायला लागतात. आयुर्वेदाने ह्याचा मन्यास्तंभ म्हणून विचार केलेला आहे आणि त्यानुसार हा वातामुळे होणारे सगळे आजार आहेत. वात वाढल्यामुळे होणारा हा त्रास असतो, त्यामुळे वातशमन चिकित्सा करणं गरजेचं असतं. मानेशी संबंधित कोणतेही जे काही आजार असेल त्याच्यात नस्य चिकित्सा ही अतिशय उत्तम आहे. नस्य चिकित्सेचे रिझल्ट यात खूप चांगले मिळतात. अगदी साजूक तूप दोन्ही नागपुडीत टाकणं, औषधयुक्त तेल जर आपण वापरलं तर त्याचा उपयोग चांगलाच होतो. मन्याबस्ती आहे, बस्ती आहे, पिंडस्वेद आहे, यासारखे पंचकर्म उपचार जर झाले तर सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास नेहमीसाठी कमी व्हायला मदत होते. बरोबर. स्पॉन्डिलायटिसच्या सांगायची महत्वाची गोष्ट ही असते की हा त्रास सतत होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा नवीन स्टेज असेल त्यावेळेला आपल्याला त्रास होतोय, तात्पुरती चिकित्सा केली जाते, नंतर दुर्लक्ष होतं असं होतं. पण जसे दम्याचे अटॅक येतात ना तसे हे स्पॉन्डिलायटिसचे अटॅक येणारे असतात. म्हणजे तुमचा बराच प्रवास झालाय, काहीतरी जड उचललंय, चुकीच्या पद्धतीने हालचाल झाली की त्यावेळेला मान दुखते, 3-4 दिवस मान खूप दुखते, बरं वाटतं, पुन्हा काही त्रास होत नाही. किंवा पावसाळी ढगाळ वातावरण आलं, म्हणजे पावसाळी वातावरणामध्ये वात खूप वाढतो आणि वाताशी संबंधित आजार खूप वाढतात. मग ह्या दिवसात मानदुखी वाढायला सुरुवात होते, कोणतीही इतर निमित्त कारण नसताना सुद्धा. मग त्यावेळेला तो स्पॉन्डिलायटिसचा म्हणून त्रास असतो हे लक्षात घ्यावं आणि फक्त त्रास झाल्यावरच औषध न घेता तो आजार बरा होण्यासाठी पण उपचार करावे. निश्चितच सर. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, रंजनाजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार रंजनाजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझं रंजना पवार जेजुरीवरून बोलते. माझं वय 55 आहे आणि आठवड्याला असं चमका निघतात आणि शोल्डरला पूर्ण शोल्डर मध्ये पण असं चमका निघतात. कुठे पाठ आणि कंबर दुखते का? कंबर नाही, पाठ आणि शोल्डर दुखतात. शोल्डर दुखतात. अजून काही त्रास?
बाकी त्रास तोच आहे. चक्कर, हातांना मुंग्या वगैरे इतर काही नाही ना? नाही उजव्या हाताला डायबिटीस? फक्त डायबिटीस वगैरे काही नाही. थायरॉइडचं आहे. थायरॉइड. ठीक आहे, चालेल. निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देईल सर. काय सांगाल? येस, मानेबरोबर शोल्डर्सही म्हणजे खांदे पण दुखणं हा जो प्रकार आहे तो बहुतांशी स्नायू आखडल्यामुळे होणारा असतो. ज्यावेळेला स्नायू आखडले जातात तेव्हा त्याचा ताण मानेवर पडणं, त्यामुळे पाठ आखडून जाणं, जखडून जाणं आणि त्याच्यामुळे त्रास होणं असा हा प्रकार आहे. पिंडस्वेद, षष्टिक पिंडस्वेद नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही घरच्या घरी सुद्धा ही गोष्ट करू शकता. रेग्युलर तुम्ही नेहमी भात शिजवता, तो भात शिजवत असताना त्याच्यामध्ये एक चतकोर लिंबू टाकायचं, थोड्याशा बाळ्यांशेपा 1 चमचा टाकायच्या, खोबरं खिसून टाकायचं, त्याची पुरचुंडी बांधायची आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम पाण्यामध्ये बुडून त्याचा शेक घ्यायचा. मान आणि खांदे ह्याला जर शेक घेतला तर त्याचा उपयोग खूप चांगला होतो. नस्य चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेले, जसं आता आपण बोललो तसं नाकामध्ये तेल टाकणं किंवा तूप टाकणं ह्याच्यामुळे सुद्धा मानेशी आणि खांद्यांशी संबंधित असणारे आजार आहेत ते लवकर बरे व्हायला मदत होतात. हे घरगुती उपचार तुम्ही करून घ्या आणि त्यांनी सुद्धा त्रास कमी नाही झाला तर आयुर्वेदिक उपचार प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे. पंचकर्म आवश्यक आहेत म्हणजे पुढे तुमचा त्रास वाढणार नाही. निश्चितच रंजनाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही थोडके घरगुती उपचार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. प्रेक्षको, माई सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला कढीपत्त्याबद्दल सांगत होतो. त्याबद्दल अजून सांगायचं झाल्यास कढीपत्त्याची पानं ही कुचकरून गरम पाण्यासोबत जर सेवन केल्यास गॅस कमी होणे तसेच पोटदुखीचा आजार देखील कमी होण्यास मदत मिळत असते. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण स्पॉन्डिलायटिस बद्दल बोलत होतो, त्याबद्दल अजून आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? अच्छा, आपण पहिला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणून प्रकार बघितला. यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लंबर स्पॉन्डिलायटिस. लंबर व्हर्टिब्रे म्हणजे कमरेचे मणके. कमरेच्या मणक्यांना ज्यावेळेला सूज येते, ज्यावेळेला त्या ठिकाणी दुखावा जास्त असतो, त्यावेळेला त्याला लंबर स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं. आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत आहे पाठीच्या मणके, कमरेच्या मणक्यांच्या ठिकाणी सूज येते, कंबर सतत दुखत राहणं अशा प्रकारचे लक्षणं रुग्णाला दिसत असतात. त्यामुळे नॉर्मल बसणं, उभं राहणं, चालणं यासारख्या प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. सतत एक प्रकारचा दुखावा राहतो. सकाळी उठल्या पाठ कंबर भरून येते, सहजासहजी उठता येत नाही, अशा प्रकारचे लक्षणं सुद्धा रुग्णाला ह्याच्यामध्ये दिसायला सुरुवात होते. आणि जर ह्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट झाली नाही, त्रास असाच वाढत गेला तर मग त्याचा परिणाम हळूहळू पुढे स्पॉन्डिलोसिस सारख्या ह्या आजारांमध्ये सुद्धा होत असतो. बऱ्याच वेळेला कंबर दुखी हे जे लक्षण आहे ना, हे पाठीच्या मणक्याशी संबंधित आपण जो लंबर स्पॉन्डिलायटिस आजार बघितला किंवा पुढे स्पॉन्डिलोसिस जो बघणार आहोत त्याच्यामध्ये दिसतातच. पण इतर कारणांमुळे कंबर दुखणे हे जनरली कमरेच्या मणक्यांच्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे जुनाट ताप खूप आहे आणि त्याच्यामुळे कंबर दुखते. जसं आपण बघितलं की व्हाईट डिस्चार्ज, स्त्रियांमध्ये कंबर दुखण्याचा त्रास जास्त प्रमाणात दिसतो, की व्हाईट डिस्चार्जचा त्रास असेल, रक्तप्रदर असेल किंवा ब्लिडिंग, ज्यावेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला ब्लिडिंग खूप होत आहे, त्यावेळेला वात शरीरात खूप वाढतोय, त्याचा परिणाम म्हणून कंबर दुखायला सुरुवात होत असते. किंवा जनरली स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कंबरदुखीचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात दिसत असतो आणि त्याची कारणं पण तशीच असतात. म्हणजे डिलिव्हरी, प्रसूती झाल्यानंतर जी योग्य काळजी घ्यायला पाहिजे ती न होणं, शेकडी व्यवस्थित घेतली न जाणं, त्याचा परिणाम तो वात शरीरात साठून राहणं, शरीरात एक प्रकारचा ओलावा राहणं आणि त्यामुळे अशा स्त्रियांमध्ये कंबरदुखी हा त्रास नेहमी होतो. किंवा बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ऑपरेशन्सच्या वेळेला स्त्रियांच्या बाबतीत स्पायनल अॅनेस्थेशिया दिला जातो, कमरेच्या मणक्यांमध्ये इंजेक्शन दिलं जातं अॅनेस्थेशियासाठी आणि त्याचा परिणाम तो आघात म्हणून तिथे जाऊन ऍक्ट होत असतो आणि त्याचा परिणाम तो मणक्यांवर होऊन त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी सुरू होते. इव्हन काही पेशंटमध्ये तर असं होतं की आधी त्रास काही नव्हता पण नंबर अॅनेस्थेशियाची हिस्ट्री दिसते आणि त्याच्यानंतर त्रास सुरू झालाय असं सुद्धा होतं. म्हणजे ऑलरेडी आणि जे वात प्रकृतीच्या ज्या काही स्त्रिया आहेत अशांमध्ये तर हे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत असतात. किंवा इव्हन मुतखड्याचा त्रास असेल तर अशा वेळेला सुद्धा पाठ कंबर दुखण्याचा त्रास हा खूप जास्त प्रमाणामध्ये असू शकतो. स्पॉन्डिलायटिस मध्ये तिसरा प्रकार जो आहे तो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. खरं तर हा स्पॉन्डिलायटिसचा प्रकार असला तरी हा संधिवाताचा एक प्रकार आहे आणि हा थोडासा त्रासदायक प्रकार असतो. ऑटोइम्युन डिसीज मधला हा प्रकार आहे. HLA-B27 ही टेस्ट त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह आलेली आपल्याला दिसून येते आणि रुग्णाला ह्याचा त्रास खूप जास्त होतो. पाठ कंबर दुखणं जनरली रात्रीच्या वेळेला त्रास जास्त होत असतो. म्हणजे रुग्ण एका कुशीवर वळू शकत नाही, नॉर्मल झोपू शकत नाही, बेडवर मान मागे टेकू शकत नाही, इतका त्रास जास्त प्रमाणात असतो. सकाळी उठताना उठू शकत नाही, इतके सांधे पाठ आखडून गेलेले असते. बरगड्यांमध्ये दुखणं, मांड्या दुखणं, हनवटी दुखणं अशा प्रकारची लक्षणं रुग्णामध्ये दिसत असतात. आपल्याला स्लाइड ह्या ठिकाणी दिसते नॉर्मल स्पाइन कसा आहे आणि अँकिलोजिंग मध्ये जे चेंजेस होत गेलेले आहेत हळूहळू या ठिकाणी हाडांची वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे दोन मणके हळूहळू एकमेकांना जोडले जातात, ज्याला बांबू स्पाइन असं म्हणलं जातं आणि स्वाभाविक मणके एकमेकांना जोडले गेले की मग ते हळूहळू काठीसारखी रचना होते. मग रुग्णांचा स्टान्स पण बदलतो. आपल्याला पुढची स्लाइड ह्याच्यामध्ये दिसते
दिसते की हळूहळू नॉर्मल उभं न राहता येता हळूहळू रुग्णाचा स्टान्स बदलायला सुरुवात होते. आयुर्वेदाने ह्याचा विचार वातरक्त म्हणून केलेला आहे. अच्छा. ज्या वेळेला रक्तातला वात खूप वाढतो आणि त्याचा परिणाम ज्या वेळेला सांध्यांवर मणक्यांवर व्हायला सुरुवात होते किंवा अस्थिचं मांस धातूमध्ये विमार्ग गमन होणं ही सुद्धा एक लक्षण असतं. त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं दिसत असतात आणि ह्याच्यामध्ये युद्ध पातळीवर उपचार होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्म उपचार हे खूप आवश्यक आहेत. 6-6 महिन्यांनी सतत पंचकर्म उपचार होणं गरजेचं आहे, तर तो आजार पुढे वाढत न जाता आटोक्यात यायला मदत होत असते. अच्छा, निश्चितच कार्यक्रमात आपल्याला पुढचा एक फोन आलाय. अभिजितजी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार अभिजितजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, माझं वय 25 आहे. अच्छा. आणि मला पाठीच्या मणक्याचा त्रास आहे आणि पाठीचे मणके दुखतात खूप. बर, अजून इतर काही त्रास होतो का? एक्सरे वगैरे काढले. बर, एक्सरे मध्ये पण नॉर्मल आहे सर्व. पित्ताचा वगैरे त्रास, घशात छातीत जळजळ असा काही त्रास होतो का? हो हो हो, कधीतरी होतो. कधीतरी होतो. ठीक आहे, चालेल. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देत. सर काय सांगणार? वय कसं कमी आहे, आहे. वय ही कमी आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे पाठीच्या मणक्यांशी संबंधित म्हणजे झीज झालेली आहे, स्नायू आखडले गेलेत किंवा सूज आली मणक्यांना, ह्याच्यामुळे तुमचा स्वाभाविक आहे पाठीच्या मणक्यात किंवा तुमचा पाठदुखीचा त्रास नाहीये. अच्छा. बऱ्याच वेळेला आम्लपित्त हे सुद्धा इतिहास बऱ्याच रुग्णांमध्ये दिसतो ज्यांचं वय कमी आणि पाठ सतत दुखत असते. पित्त खूप वाढणं, घशात छातीत जळजळ होणं आणि त्याचा परिणाम म्हणून स्नायूंवर आणि मणक्यांवर होणं आणि म्हणून मानदुखी आणि पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. अच्छा. अशामध्ये नस्य चिकित्सेचा उपयोग तर होतोच, पण आम्लपित्त म्हणून जर तुम्ही चिकित्सा केली गेली किंवा कुष्मांडा अवयव, पेठा, ह्याचा पेठाचं सेवन म्हणजे पेठा ही एक प्रकारची मिठाई आहे, बाहेर सुद्धा तुम्हाला सहज मिळू शकते. म्हणजे कुष्मांडा अवयव हे औषध तुम्ही बाजारातून आणून देऊ शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं आम्लपित्तही कमी होईल, पाठदुखी कमी होईल. किंवा पेठा ही मिठाई सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात खाण्यात ठेवली, काळे खजूर जास्त प्रमाणात खाण्यात ठेवले तरी त्रास कमी व्हायला मदत होत असते. किंवा एक सोपा ह्यात प्रकार असतो, म्हणजे नेहमीची गव्हाची कणिक असते, आपण भाकरी पोळी तयार करताना ती घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, हिंग टाकायचं आणि त्याचा लेप पाठीवर लावायचा. त्याने पण ही पाठदुखी लवकर कमी व्हायला मदत होईल. या सगळ्यांनी त्रास नाही कमी झाला तर आयुर्वेदिक उपचार, वैद्यांचा सल्ला घ्या, आयुर्वेदिक उपचार करा, त्रास कमी होऊन जाईल. निश्चितच अभिजितजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर घरगुती उपचार केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, तुम्ही आतापर्यंत स्पॉन्डिलायटिस बद्दल सांगितलं, तर स्पॉन्डिलोसिस बद्दल काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत का, काय सांगणार? कसं आहे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, पाठदुखीचा त्रास आम्हाला वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे असे सांगत दवाखान्यात येणारे रुग्ण खूप असतात. पण स्पॉन्डिलायटिस बरोबर स्पॉन्डिलोसिस हा तितक्याच प्रमाणात दिसणारा आजार आहे आणि वयाच्या 40 नंतर जर तुमची पाठदुखी असेल ना, तर तो स्पॉन्डिलायटिस पेक्षा स्पॉन्डिलोसिसचा त्रास असणं ही शक्यता खूप जास्त आहे. स्पॉन्डिलोसिस म्हणजे तरी काय, तर ज्या वेळेला पाठीचे मणके ज्या सांध्यांनी एकमेकांना जोडले जातात त्या सांध्यांचा संधिवात होणं म्हणजे स्पॉन्डिलोसिस. किंवा पाठीच्या मणक्यांची झीज जास्त प्रमाणात झाल्यामुळे जी लक्षणं दिसतात त्याचा स्पॉन्डिलोसिस मध्ये समावेश होत असतो. आपल्याला एक स्लाइड ह्याच्यामध्ये दिसत आहे. स्पॉन्डिलोसिसचे वेगवेगळे प्रकार असतात. आता आपल्याला ह्या स्लाइडमध्ये दिसतंय की नेहमीचा पाठीचा मणका वर दिसतोय आपल्याला स्लाइडमध्ये आणि खालच्या ठिकाणी स्पॉन्डिलोसिस ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मणक्यांची झीज व्हायला सुरुवात होते. 40 नंतर वात शरीरामध्ये वाढायला लागतो. वात वाढला की त्याचा परिणाम हा स्वस्थानी म्हणजे वात हा हाडांच्या अस्थिच्या आश्रयाने राहत असतो, त्यामुळे त्याचा परिणाम हा सांध्यांवर आणि मणक्यांवर व्हायला सुरुवात होत असते. आणि सांध्यांवर मणक्यांवर व्हायला सुरुवात झाली की ती मणक्यांची झीज होते. आपल्याला खालच्या स्लाइडमध्ये दिसतंय की मणक्यांची झीज झालेत आणि बोनी स्पर्स वाढलेत. बोनी स्पर्स म्हणजे त्याला ऑस्टिओफाइट्स असं पण म्हणलं जातं. ज्यावेळेला मणक्यांच्या ठिकाणी अस्थिची वाढ होते त्याचा अर्थ त्या ठिकाणी मणक्यांची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे वातप्रकोपाचं लक्षण आहे आणि हे स्पॉन्डिलोसिस मध्ये येतं. जर तुमचे पाठ खूप दुखते, तुम्ही एक्सरे काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बोनी स्पर्स वाढले, ऑस्टिओफाइट्स दिसत आहेत, तर तुम्हाला तो स्पॉन्डिलोसिसचा त्रास दिसतोय. आपल्याला पुढची स्लाइड यामध्ये दिसते आहे लंबर आणि सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचे त्रास. आणि त्याच्यापुढे आपल्याला ही अजून पुढची स्लाइड दिसते की नॉर्मल स्पाइन आणि पुढे स्पॉन्डिलोसिस मध्ये बदल झाल्यानंतर दिसणारा पाठीच्या मणक्यांमधला बदल. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोनी स्पर्स दिसत आहेत. स्वाभाविक आहे, हाडं वाढायला सुरुवात झाली खालच्या बाजूला की दोन मणक्यांमध्ये जेवढी गॅप पाहिजे तेवढी राहत नाही आणि दोन मणक्यांमधली मणके एकमेकांच्या जवळ यायला लागले की मधली डिस्क ही दबायला लागते, गादी ही दबली जाते आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुढे पुढे डिस्कशी संबंधित असणारे आजार सुरू होतात.
ह्या स्पॉन्डिलोसिस पेशंटमध्ये काय होतं, कॉमनली टिपिकल लक्षणं दिसणारी असतात. अशा पेशंटमध्ये थोडंसं चाललं तरी थकवा जाणवतो. अच्छा. म्हणजे लगेच पाठ भरून येते, कंबर भरून येते, जास्त वेळ चालू शकत नाही. थोडं चाललं तरी बसण्याची इच्छा होते आणि मगच पुढे ते चालू शकतात. किंवा हळूहळू त्रास वाढत गेला तर थोडं चाललं तरी कमरेपासून पायापर्यंत एक प्रकारची कळ जायला सुरुवात होते किंवा घोट्यापासून कमरेपर्यंत एक प्रकारची कळ येते. किंवा असं होतं की एखादी विजेची लहर जशी जावी तशा पद्धतीने लहर कमरेपासून पायापर्यंत जायला लागते, असा प्रकार होतो. मानेचा जर स्पॉन्डिलोसिस असेल तर थोडीशी काम केले तरी मान भरून येते, चक्कर यायला सुरुवात होते, हातापायांना मुंग्या येतात. अशा प्रकारची लक्षणं जनरली स्पॉन्डिलोसिस मध्ये दिसायला लागतात. निश्चितच. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, प्रफुल्ल यांचा फोन आलाय बुलढाण्यावरून. नमस्कार प्रफुल्लजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. सर्व प्रश्न विचारा. हा सर, ते कमरेचा थोडासा त्रास होता. बर. हा, तर ते असते ना स्पंज असते ना गादी त्याच्यामध्ये. हा, तर ते म्हणजे रोजच दुखतं, थोडंसं काम केलं की वाकलं असं इकडे तिकडे की थोडंसं. बर. हा. अजून काही त्रास होतो का? अजून मान दुखते सर. बर, ठीक आहे. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार? कसं आहे, बरेच वर्ष काम करून जर त्याचा परिणाम हळूहळू मणक्यांवर आणि गादीवर व्हायला सुरुवात झालेली असेल, म्हणजे तुम्ही गादीचा उल्लेख केला, एक्सरेमध्ये मे बी तुमची गादी झिजली असेल किंवा गादी खाली सरकली असेल आणि त्याच्यामुळे त्रास होतोय असं जर तुम्हाला डॉक्टरने सांगितलेलं असेल तर स्वाभाविक आहे हळूहळू मणक्यांची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा जास्त जग्स बसून सुद्धा ती गादी खालच्या बाजूला सरकू शकते. ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक कटिबस्ती किंवा मन्याबस्ती हे जे प्रकार आहेत त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. पण ती मणक्यांची झीज अजून वाढत जाऊ नये याच्यासाठी सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बहुतांशी 40-50 नंतर ज्यांना कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी याचे त्रास आहेत ना, अशा लोकांनी सतत तुपात परतलेला जो डिंक आहे त्या डिंकाचं सेवन करावं किंवा डिंक, खोबरे, काळे खजूर, मनुका यांचा तयार केलेला लाडू रोज खावा किंवा पौष्टिक अन्न, अश्वगंधाचं चूर्ण रोज घ्यावं, शतावरी कल्प घ्यावा. अशा जर गोष्टी तुम्ही सुरू केल्या किंवा लाखेचा जो डिंक असतो, पिंपळावर जे लाख मिळते त्याची पावडर करून तुम्ही दुधाबरोबर घ्यायला सुरुवात केली तर जी काही मणक्यांची झीज आहे ती जास्त प्रमाणात होत नाही. 40 नंतर सतत बस्ती घेणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण वात वाढल्यानंतर झीज होत असते आणि तो वात कमी होण्यासाठी बस्ती उपाय हा अतिशय चांगला आहे. तुम्ही सतत बस्ती करत राहिला तर शरीरातला वात हा आटोक्यात राहतो, तुमची झीज जास्त प्रमाणात होत नाही. आणि ह्याच्याबरोबर रसायन चिकित्सा म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले आहे. च्यवनप्राश सारखी औषधं आहेत, कुष्मांडावलेह सारखी औषधं आहेत, अश्विनीप्राश सारखी औषधं आहेत. ही औषधं सतत घेत राहिलं तर तुमचं तारुण्य टिकून राहतं. मणक्यांची झीज असू दे, सांध्यांची झीज असू दे किंवा कोणत्याही पेशींची झीज ही जास्त प्रमाणात होत नाही आणि स्वाभाविक त्याचा परिणाम तुमचा आजार बरा व्हायला सुद्धा मदत होत असते. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही नक्की करावा. निश्चितच प्रेक्षको सरांनी इथे काही घरगुती उपचार करून सांगितलेत, ते जर तुम्ही नोंदून ठेवलास आणि त्याचा उपयोग केला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. प्रेक्षको, शनिवार दिनांक 15/7/2017 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व आणि उपचार पद्धती. सहभागी आहेत डॉक्टर नरहरी मळगावकर. तसेच रविवार दिनांक 16/7/2017 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षको, आजच्या विषयाशी संबंधित आपले जर काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क करू शकतात, जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सायटिका म्हणजे काय? सर्वसामान्यांमध्ये दिसणारा आजार आहे, त्याची लक्षणं कुठली आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार कोणते, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? सायटिकाचे पेशंट सुद्धा सध्या खूप वाढताना आपल्याला दिसतात. निश्चितच. L5 आणि S1 किंवा L4 आणि L5 ह्या दोन मणक्यांच्या मधून बाहेर पडणारी जी नस आहे त्याला सायटिक नर्व असं म्हणलं जातं. ज्यावेळेला ही सायटिक नर्व दबली जाते, त्याच्यावर प्रेशर येतं, त्याचा जो कोर्स आहे ती नर्व खाली जात असताना दबली गेल्यामुळे जो काही त्रास होतो त्याला सायटिका असं म्हणलं जातं. आयुर्वेदाने ह्याला गृध्रसी असं म्हणलं आहे. आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे स्लाइडमध्ये की सायटिक नर्व कशी जाते. L5 आणि S1 ह्यापासून ही नस निघली, बाहेर पडली की तिथून ती खुब्यांमध्ये येते, तिथून मांड्यांमध्ये जाते, मांड्यातून
खाली पोटऱ्या आणि पोटऱ्यानंतर घोट्यापर्यंत अशा पद्धतीने हा सायटिक नर्वचा कोर्स असतो. आणि जर ही नस दबली गेली तर स्वाभाविक आहे त्या पद्धतीने रुग्णाला लक्षणं दिसायला लागतात. गृध्रसीवत म्हणजे गृधवत म्हणजे गिधाडाप्रमाणे ज्या रुग्णाची चाल असते त्याला गृध्रसी आजार असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. कारण सायटिक नर्व जनरली हा एकाच बाजूला दिसणारा आजार असतो. म्हणजे डावा पाय किंवा उजवा पाय की कमरेपासून एक पाय दुखतो त्या ठिकाणी ठणक जास्त असतो. मे बी ते कमरेपासून घोट्यापर्यंत असेल किंवा घोट्यापासून कमरेपर्यंत असेल. म्हणजे सतत ह्या वेदना असणं, मुंग्या असणं, बधीरपणा जास्त असणं आणि असा पेशंट तो पाय खाली टेकू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो लंगडत चालतो. त्याला सायटिका असं म्हणलं जातं. जनरली बऱ्याच वेळेला जर्क बसणं, चुकीच्या पद्धतीने मुवमेंट होणं आणि त्याचा परिणाम कमरेच्या मणक्यांवर होणं. कारण सतत एकाच जागी बसून काम आहे, चुकीच्या पद्धतीने बसणं आहे, त्याच्यामुळे हळूहळू दोन मणक्यांमधली गॅप कमी होणं. दोन मणक्यांमधली गॅप कमी झाली की डिस्क दबली जाते, खाली सरकते आणि या स्लिप डिस्कमुळे सायटिकाचा त्रास होणं अशी लक्षणे ह्याच्यामध्ये दिसत असतात. आणि आयुर्वेदाने ह्याचा गृध्रसी म्हणून विचार करून त्या पद्धतीने वेगवेगळी ट्रीटमेंट सांगितली गेली आहे. आणि त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट झाली तर ऑपरेशन न करता सुद्धा रुग्ण ह्याच्यातून सहजासहजी बाहेर पडत असतात. खूप सोपे उपचार काही काही असतात. एरंडेल तेलाचा उपयोग सायटिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. ज्यांना सायटिका आहे त्यांनी रोज रात्री 1 चमचा एरंडेल तेल गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. किंवा एरंडाच्या ज्या बिया असतात त्या बियांची जर खीर करून तुम्ही घेतली म्हणजे एरंडाच्या बिया घ्यायच्या 3-4 त्याच्यामध्ये 1 कप दूध 4 कप पाणी टाकायचं, उकळायचं, फक्त दूध उरवायचं, थोडंसं खडी साखर टाकून ते दूध प्यायचं. ह्याच्यामुळे सुद्धा तिथली सूज कमी व्हायला मदत होते, वात कमी व्हायला मदत होते आणि तिथली नस सुटायला मदत होते. कितीतरी पेशंट ह्याच्यामध्ये ऑपरेशन थ्रू गेलेले असतात तरी त्रास कमी नसतो. किंवा ट्रॅक्शन घेऊन झालेलं असतं, पेनकिलर्स घेऊन झालेले असतात, सगळ्या ट्रीटमेंट होतात आणि शेवटी ऑपरेशन पर्यंत येऊन ठेपलेले असतात. पण अशा पेशंटला जर बस्ती झाले, पंचकर्म उपचार झाले, कटिबस्ती झाले, योग्य आयुर्वेदिक उपचार पोटातून औषधं व्यवस्थित घेतली गेली तर सायटिकामध्ये ऑपरेटिव्ह न करता सुद्धा ऑपरेशन केलं जातं. म्हणजे जनरली ह्यात लॅमिनेक्टॉमीचा सल्ला दिला जातो. लॅमिनेक्टॉमी म्हणजे काय, जी डिस्क खाली सरकलेली आहे ती कट करणं जेणेकरून नसांवर दाब पडणार नाही. पण तेवढी वेळ न येता जर त्याच्यावर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर हा त्रास पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते. बरोबर, निश्चितच. सर या प्रश्नाला अनुसरून माझा पुढचा प्रश्न की तुम्ही स्लिप डिस्क हा शब्द वापरला सर. बरोबर. तर स्लिप डिस्क म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, त्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत का, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? डिस्क म्हणजे ही एक गादीसारखी रचना आहे जी शॉक ऍब्सॉर्बरचं काम करते, आघात सहन करून घेण्याचं काम करत असते. स्वाभाविक आहे ज्या वेळेला वात वाढत जातो त्यावेळेला मणक्यांची जशी झीज होते तसतशी या डिस्कची पण झीज होते. आपल्याला या ठिकाणी स्लाइड एक दिसते, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्कशी संबंधित असणारे आजार दाखवलेले आहेत. वर नॉर्मल डिस्क दिसते, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसते ती डिजनरेटेड डिस्क म्हणजे झीज झालेली डिस्क कशा पद्धतीने होत जाते. तिसरी बल्जिंग डिस्क, डिस्क बल्ज होणं, डिस्क फुगणं, डिस्क खालच्या बाजूला सरकणं हे बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. मे बी ते स्नायू आखडल्यामुळे मणक्यांवर ताण पडणं असू देत किंवा वयोमानानुसार मणक्यांची झीज झाल्यामुळे मणके एकमेकांच्या जवळ येते. आणि डिस्क म्हणजे एखाद्या रबरासारखी असते, रबरी स्नायू जसे असतात तशी डिस्क असते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर दाब पडला तर रबर जसं फुगतं तशी ती डिस्क फुगते आणि खाली सरकते. आणि डिस्क फुगून खाली सरकली फक्त बल्जिंग वेगळं, फुगणं वेगळं. आणि आपल्याला खालच्या ठिकाणी दिसतंय की ती डिस्क पूर्णतः ज्या वेळेला डिस्क खाली सरकते, हार्निएट होते, आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये इथे चांगल्या पद्धतीने दिसेल की हळूहळू डिस्क झिजत जाते आणि कडेचा अॅन्युलसचा भाग जो आहे तो ब्रेक होतो, तुटतो आणि मधला जेलीसारखा भाग बाहेर पडतो. आणि हा बाहेर पडलेला जो जेलीसारखा भाग आहे तो मधली जी नस 2 मणक्यांच्या मधून बाहेर पडते ती दबली जाते आणि ती दबली गेल्यामुळे पुढचे लक्षणं सुरू होतात. मग कॉम्प्रेस होते, नर्व कॉम्प्रेशनला सुरुवात होते आणि नर्व कॉम्प्रेस झाली की मग मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं, जडपणा जाणवणं. म्हणजे सायटिकाच्या 70% केसेसमध्ये स्लिप डिस्क हे एक प्रकारचं कारण दिसतं की त्याच्यामुळे दाब पडतोय, डिस्कवर दाब पडतोय आणि त्याच्यामुळे दबली जाते नस आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. बऱ्याच पेशंटमध्ये हा प्रश्न असतो. स्लिप डिस्कच्या पेशंटमध्ये हार्निएशन ज्यांचं झालेलं असतं, डिस्क खाली सरकलेली असते, गादी खाली सरकलेली असते, की आयुर्वेदाने हे बरं होऊ शकतं की नाही होऊ शकत. तर नक्कीच होऊ शकतं. ज्या कारणांमुळे डिस्क दबली जाते त्याच्यामुळे आपण ती कारणांचा विचार करून त्याच्यावर ट्रीटमेंट करत असतो. त्याच्यानुसार ही पंचकर्म उपचार होत असतात. बल्जिंग कमी होण्यासाठी, मणक्यांवरचा ताण कमी होण्यासाठी स्वाभाविक रबरवर तुमचा दाब पडला आणि तुम्ही तो दाब काढला तर फुगलेला रबर पुन्हा जागेवर येणार आहे. तशीच गोष्ट असते, जे डिस्क तुटते, रप्चर होते त्या ठिकाणी थोडासा त्रास असतो. मेकॅनिकल डिफॉल्ट असल्यामुळे अशा पेशंटमध्ये सुद्धा 70-80% त्रास कमी होऊ शकतो, 10 ते 20% त्रास पुढे जाणवू शकतो. अच्छा, निश्चितच. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, पाठीच्या मणक्यांच्या दुखण्याचा त्रास होत असल्यास अवजड कामे टाळावीत. पाठीच्या मणक्यांच्या दुखण्यात नियमित पंचकर्म केल्यास चांगला फायदा होतो. तसेच प्राणायाम, योगासने, हलके व्यायाम करावेत.
प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे मंगळवार दिनांक 25/7/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तसेच आमचा ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, तुम्ही स्लीप डिस्क बद्दल सांगत होता, तर त्यांच्या उपचाराबद्दल अजून काय सांगता येईल सर? स्लीप डिस्कमध्ये झीज जास्त प्रमाणात मणक्यांची होऊ नये त्या दृष्टीने उपचार हे आवश्यक आहेत. त्याच्यात वातशमन चिकित्सा आहे, बृहन चिकित्सा आहे, रसायन चिकित्सा ही खूप महत्वाची असते. पाठीच्या मणक्यांच्या आजारांमध्ये सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आजार पूर्णतः बरा होण्याच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही वातशमन चिकित्सा केली, पंचकर्म उपचार जरी तुमचे झाले तरी पुन्हा तो आजार होऊ नये. किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन सारखे आजार असतात ज्या ठिकाणी नस तुटली जाते. बऱ्याच वेळेला बऱ्याच पाठीच्या मणक्यांचे आजार जे आहेत किंवा बरेच पेशंट असे दिसून येतात की अगोदर त्रास काहीच नसतो, पण अचानक आघात झाला, ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मणका तुटला, फ्रॅक्चर झाली आणि नसच तुटली गेली. आणि नस तुटली गेल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून खाली सेन्सेशन जाणवत नाहीये, मलमूत्राची संवेदना नाहीये किंवा त्या ठिकाणी फ्रॅक्चरच्या खाली पूर्ण भाग पॅरलाइज झालेला आहे. अशा गोष्टी दिसतात. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा त्या संवेदना परत आलेल्या नसतात. मग अशा वेळेला काय करायचा हा मोठा प्रश्न असतो. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला पंचकर्माबरोबर, शमन चिकित्सेबरोबर, पोटातल्या औषधांबरोबर रसायन चिकित्सा खूप महत्वाची असते. कारण त्या ठिकाणी नर्व्स पुन्हा नवीन पेशी तयार झाल्या, ती नर्व रिज्युविनेट झाली, तो मणका पुन्हा पूर्ववत झाला तरच त्या ठिकाणचं सेन्सेशन पुन्हा येणार आहे आणि तरच हा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे अशा पेशंटमध्ये सुद्धा इतर औषधांबरोबर रसायन चिकित्सा खूप महत्वाची राहते. बरोबर, निश्चितच. सर, पाठीच्या मणक्यांच्या विकारांसाठी काही पंचकर्म सांगता येतील का सर? अगदी पंचकर्मा हे आयुर्वेदातली एक महत्वाची ट्रीटमेंट आहे. सर्वच आजार हे पंचकर्म अर्ह असतात किंवा पंचकर्माशिवाय बरे होत नाही अशी गोष्ट नाहीये, पण काही आजार असतात ज्याच्यामध्ये पंचकर्म हे खूप मस्ट असतात आणि त्यामध्ये पाठीच्या मणक्याच्या विकारांचा समावेश होतो. आपण काही स्लाइड्स बघूयात, त्याच्यामध्ये कोणकोणते पंचकर्म उपचार पाठीच्या मणक्यांमध्ये उपयोगी होतात ते आपल्याला कळेल. पहिली आपल्याला स्लाइड दिसते ती स्नेहन चिकित्सा, ज्याला मसाज आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो. वेगवेगळ्या वातग्न तेलांचा उपयोग याच्यामध्ये होतो. स्वेदन चिकित्सा, सर्वांग स्वेदन चिकित्सा, पिंड चिकित्सा, मन्याबस्ती, कटिबस्ती, बस्ती आणि नस्य चिकित्सा, हे जे काही पंचकर्म उपचार आहेत आणि शिवाय रक्तमोक्षण, ह्या पंचकर्माचा उपचार पाठीच्या मणक्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. निश्चितच. प्रेक्षको, कुठल्याही आजारात जर त्याच्या मुळापाशी जाऊन जर त्याच्यावर चिकित्सा केल्यास त्याच्यावर आपण यशस्वी रिझल्ट असे साध्य करू शकतो. आणि आयुर्वेद देखील तेच काम करत असतं. जे की संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित उपचार केल्यास, अगदी निपुणतेने उपचार केला, त्याचे सुंदर रिझल्ट आपण साध्य करू शकतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना पाठीच्या मणक्यांचे विकार आणि आयुर्वेद या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर.